गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. SM क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा, जिला आपण टॅट एक्झाम असेही म्हणतो, तर या एक्झाममधील अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे मराठी व्याकरण. तर या मराठी व्याकरणासंदर्भात 2017मध्ये झालेली जी टॅट एक्झाम आहे त्यामधील पेपर क्रमांक 5 म्हणजेच प्रश्नपत्रिका 5वी मध्ये मराठी व्याकरणासंदर्भात आलेले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की जे येणाऱ्या टॅट एक्झाम 2025साठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तर मग फर्स्ट क्वेश्चन आहे, पुढील जोडशब्द पूर्ण करा. नाते ... ऑप्शन नंबर फर्स्ट आहे लग, ऑप्शन नंबर सेकंड आहे वाईक, ऑप्शन नंबर थर्ड आहे गोते, ऑप्शन नंबर फोर्थ आहे माझे. आता हा जोडशब्द आपल्याला सर्वांना माहीत आहे. नाते बरोबर काय येईल? गोते. म्हणून ऑप्शन नंबर थर्ड आहे ते या आपल्या या क्वेश्चनचं आन्सर आहे, नाते गोते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, झंझावात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे वावटळ, ऑप्शन नंबर सेकंड आहे तुफान, ऑप्शन नंबर थर्ड आहे निरवता आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे टाळ वाजवणे. तर झंझावात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन नंबर थर्ड निरवता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गाणे गाणारा. आता या ठिकाणी आपल्याला शब्दसमूहाबद्दल एक शब्द विचारलेला आहे. तर ऑप्शन नंबर फर्स्ट आहे गीतकार, ऑप्शन नंबर सेकंड आहे संगीतकार, तर ऑप्शन नंबर थर्ड आहे गायक आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे वरील सर्व. तर गाणे गाणारा कोण असतो? गायक. म्हणून ऑप्शन नंबर थर्ड हे काय आहे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, उदात्त या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे अनुदात, ऑप्शन नंबर सेकंड आहे हलके, ऑप्शन नंबर थर्ड आहे उदार, ऑप्शन नंबर फोर्थ आहे अनुदार. तर उदात्त या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन नंबर थर्ड उदार. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे वाढणारी लोकसंख्या तोंडाला 2 हात घेऊन येते, ऑप्शन नंबर सेकंड आहे वाढणारी लोकसंख्या तोंडाजवळ 2 हात घेऊन येते, ऑप्शन नंबर थर्ड आहे वाढणारी लोकसंख्या तोंडाबरोबर 2 हात घेऊन येते आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे वाढणारी लोकसंख्या तोंडात 2 हात घेऊन येते. तर या ठिकाणी बघा, ऑप्शन नंबर थर्डचं जे वाक्य आहे वाढणारी लोकसंख्या तोंडाबरोबर 2 हात घेऊन येते, तर हे वाक्य काय आहे? शुद्ध वाक्य आहे. म्हणून ऑप्शन नंबर थर्ड हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भागुबाई या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे पराक्रमी, ऑप्शन नंबर सेकंड आहे पळपुटा, ऑप्शन नंबर थर्ड आहे धाडसी, ऑप्शन नंबर सेकंड आहे शूरवीर. आता भागुबाई या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे, म्हणून ऑप्शन नंबर सेकंड आहे पळपुटा, तर हा काय आहे? भागुबाई या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते अशुद्ध वाक्य आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते, ऑप्शन नंबर सेकंड आहे सुलभाचे नाव घेताच ते सावरून बसले, ऑप्शन नंबर थर्ड आहे त्या दोघांची नजरानजर झाली आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे एकमेकांची आपुलकीत चौकशी झाली. आता या ठिकाणी बघा, आपल्याला अशुद्ध वाक्य विचारलेलं आहे. मग ऑप्शन नंबर फोरचं जे वाक्य आहे एकमेकांची आपुलकीत चौकशी झाली, तर हे काय आहे? अशुद्ध वाक्य आहे. म्हणजे या ठिकाणी काय असायला हवं होतं? एकमेकांची आपुलकीने चौकशी झाली. तर या ठिकाणी काय आहे? एकमेकांची आपुलकीत चौकशी झाली. म्हणून ऑप्शन नंबर फोरचं जे वाक्य आहे ते काय आहे? अशुद्ध वाक्य आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हा पहिला वर्ग माझा या वाक्यातील विशेषण ओळखा. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे हा, ऑप्शन नंबर सेकंड आहे पहिला, ऑप्शन नंबर थर्ड आहे वर्ग, ऑप्शन नंबर फोर्थ आहे माझा. तर हा पहिला वर्ग या वाक्यातील विशेषण कोणते आहे? पहिला. म्हणून ऑप्शन नंबर सेकंड हे काय आहे? आपल्या क्वेश्चनचे आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महिमा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे कोतेपणा, ऑप्शन नंबर सेकंड आहे थोरवी, ऑप्शन नंबर थर्ड आहे महती, ऑप्शन नंबर फोर्थ आहे कथा. तर महिमा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट कोतेपणा.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे, पाणी एक रटाळ द्रव्य आहे. ऑप्शन नंबर सेकंड आहे, पाणी एक बेचव द्रव्य आहे. ऑप्शन नंबर थर्ड आहे, पाण्याला एक उग्र गंध असतो. आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे, वरीलपैकी एकही नाही. तर ऑप्शन नंबर थर्डचं जे वाक्य आहे, पाण्याला एक उग्र गंध असतो, तर हे वाक्य काय आहे? चुकीचे आहे. म्हणून ऑप्शन नंबर थर्ड हे काय होईल? आपल्या क्वेश्चनचे ॲन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे चिघळणे. ऑप्शन नंबर सेकंड आहे चिटपाखरू. ऑप्शन नंबर थर्ड आहे चालता बोलका. ऑप्शन नंबर फोर्थ आहे चपळाई. तर ऑप्शन नंबर फर्स्टचा जो शब्द आहे चिघळणे, तर हा काय आहे? अशुद्ध शब्द आहे. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय आहे? आपल्या क्वेश्चनचं ॲन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वृक्षोदार्य शब्दाची संधी ओळखा. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे वृक्ष प्लस उदार. ऑप्शन नंबर सेकंड आहे वृक्ष प्लस औदार्य. ऑप्शन नंबर थर्ड आहे वृक्ष प्लस औदार्य. ऑप्शन नंबर फोर्थ आहे यापैकी नाही. तर ऑप्शन नंबर थर्ड जो आहे वृक्ष प्लस औदार्य, तर हे काय आहे? आपल्या क्वेश्चनचं ॲन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे ज्वालाग्राही. ऑप्शन नंबर सेकंड आहे ज्वालाग्राही. ऑप्शन नंबर थर्ड आहे ज्वालग्राही. ऑप्शन नंबर फोर्थ आहे ज्वालीग्राही. आता या ठिकाणी ज्वालाग्राही हा शब्द आहे. मग ऑप्शन नंबर फर्स्ट, ऑप्शन नंबर सेकंड, ऑप्शन नंबर थर्ड आणि ऑप्शन नंबर फोर्थ हे चारही शब्द पाहिले तर ऑप्शन नंबर फर्स्टचा जो शब्द आहे ज्वालाग्राही, तर तो काय आहे? शुद्ध शब्द आहे. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपल्या क्वेश्चनचं काय होईल? ॲन्सर होईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अन्नास मोताद होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे उपासमार होणे. ऑप्शन नंबर थर्ड आहे सेकंड आहे भरपूर अन्न मिळणे. ऑप्शन नंबर थर्ड आहे गरिबांना जेवण देणे. ऑप्शन नंबर फोर्थ आहे ब्राह्मणास भोजन देणे. आता अन्नास मोताद होणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होईल? उपासमार होणे. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय आहे? आपल्या क्वेश्चनचं ॲन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे रेखा. ऑप्शन नंबर सेकंड आहे रेख. ऑप्शन नंबर थर्ड आहे रेषा. ऑप्शन नंबर फोर्थ आहे वरील सर्व. आता स्त्रीलिंगी शब्द म्हटलं की काय वापरलं जातं? ती. म्हणून ती रेखा, ती रेख, ती रेषा, तर हे सर्व काय आहेत? स्त्रीलिंगी शब्द आहेत. म्हणून ऑप्शन नंबर फोर्थ हे काय आहे? आपल्या क्वेश्चनचं ॲन्सर आहे, वरील सर्व. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील म्हण पूर्ण करा. गोगलगाय अन ... पाय. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे मागे. ऑप्शन नंबर सेकंड आहे पुढे. ऑप्शन नंबर थर्ड आहे डोक्यावर. ऑप्शन नंबर फोर्थ आहे पोटात. आता ही म्हण आपल्याला सर्वांना माहीत आहे, गोगलगायानं पोटात पाय. म्हणून ऑप्शन नंबर फोर्थचं जे ऑप्शन आहे तर ते आपलं काय आहे? क्वेश्चनचं ॲन्सर आहे, गोगलगायानं पोटात पाय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2017मध्ये झालेली जी टॅट एक्झाम आहे त्यामधील पेपर क्रमांक 5मध्ये मराठी व्याकरणासंदर्भात आलेले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिले आहेत की जे तुम्हाला येणाऱ्या टेट एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू.